भेंडी बाजार हा मुंबईतला सर्वात गजबजलेला आणि गर्दीचा सगळा भाग आहे, जिथे लोक राहत आहेत। काल हुसैनी बिल्डिंग पडल्यानंतर इथल्या पुनर्विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। या ठिकाणचे स्थानिक आमदार अमीन पटेल आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, सांगाल की भेंडी बाजाराच्या पुनर्विकासासाठीच्या सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत, पण तरीही अजून पुनर्विकास होत नाहीये। सर्व सरकारी जे कामकाज होतं ते पूर्ण झालेलं आहे, तरी अजूनपर्यंत पुनर्विकासाला सुरुवात झालेली नाही। माझ्या माहितीप्रमाणे जे भेंडी बाजारच्या संपूर्ण रिडेव्हलपमेंट आहे, जवळजवळ 283 बिल्डिंग्स आहेत, CS नंबर आहे त्याच्यामध्ये। त्यांनी सब क्लस्टर केलेले आहेत। त्यांनी 9 सब क्लस्टरमध्ये या रिडेव्हलपमेंटला डिवाइड केलेलं आहे। क्लस्टर क्रमांक 1 आणि क्लस्टर क्रमांक 3 त्यांचा काम चालू आहे आणि क्लस्टर क्रमांक 2चं काम आता सुरू होणार आहे। आता या ठिकाणी अशा किती बिल्डिंग आहेत ज्यांना लगेचच रिकामं करणं गरजेचं आहे आणि त्यांना डिमॉलिश करणं गरजेचं आहे? माझ्याकडे ते लिस्ट नाही, पण माडाच्या प्रमाणे जे काल माडाने मला सांगितलं होतं की जवळजवळ 14 ते 15 बिल्डिंग अजूनच SBUT प्रोजेक्टमध्ये आहेत, जे डेव्हलपमेंट त्यांनी घोषित केलेलं आहे त्यांच्या। आणि हे डेव्हलपमेंट त्यांनी जे केले होते, जे हुसैनी बिल्डिंग, ते 2011ला त्याने नोटीस दिले होते। आज 11 ते 17 झालेलं आहे। आतापर्यंत परत संपूर्ण सर्वे करायचा काय की जे त्यांच्याकडे लिस्ट आहे त्यांना अगोदर शिफ्ट करावं, नंतर सर्वे करायचा, जे उद्याच्या मीटिंगला ठरेल। हा सर्वे जो केला गेला तो 2011 साली केला गेला, त्याच्यानंतर कोणताही सर्वे या ठिकाणी झाला नाही? मला त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती नाही, पण जे नोटीस हुसैनी बिल्डिंगला दिली होती ते 2011ला दिली होती। पण बघितलं की जवळपास 34 लोकांचा बळी या हुसैनी बिल्डिंगमध्ये गेलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुनर्विकासाचा प्रश्न या ठिकाणी ऐरणीवर आला आहे। पण 2011 नंतर पुन्हा एकदा या ठिकाणी भेंडी बाजारमध्ये सर्वे करण्याची गरज आहे। कदाचित आणखी ही हुसैनी बिल्डिंग सारख्या अनेक इमारती या ठिकाणी असू शकतात, ज्या पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह रोहिणी गोसावी, IBN लोकमत, मुंबई।